द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत। केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपये देतं, पण लोकसभा निवडणुकानंतर या योजनेत बदल होतील किंवा योजना बंदच करण्यात येईल या चर्चेनं जोर धरलाय। पीएम किसान या योजनेतून शेतकऱ्यांच्या मनात मोदी सरकार म्हणजे शेतकरी हिताचं सरकार अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न सातत्यानं करण्यात आला। शेतकऱ्यांचा मुद्दा आला की सत्ताधारी आमदार, खासदार, मंत्र्यांपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण या योजनेचा उल्लेख केल्याशिवाय थांबत नाहीत। पण आता ही योजना बंद करण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली आहे। ही चर्चा सुरू झाली त्याचं कारण काय तर नीती आयोग। ते कसं तर ते सांगतो। नीती आयोगाने देशातील 24 राज्यातील 5,000 शेतकरी कुटुंबांचं सर्वेक्षण करायला सुरुवात केली आहे। यामध्ये महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे। आता नीती आयोग सर्वेक्षण का करतंय तर त्याचं कारण म्हणजे पीएम किसान योजनेला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा झाला याचा आढावा घेण्यासाठी डेव्हलपमेंट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन कार्यालयाच्या मदतीने सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे। त्यातून 90 दिवसांमध्ये आढावा घेण्यात येणार आहे। त्यामुळे योजना बंद होईल की योजनेत काही बदल होतील याबद्दल अंदाज बांधले जात आहेत। केंद्र सरकारने 2 फेब्रुवारी 2019 रोजी पीएम किसान योजना सुरू केली। या योजनेतून वर्षाला 3 टप्प्यात 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात। त्यातून शेतकऱ्यांना शेती कामांना मदत होईल या उद्देशाने सरकारने योजना राबवल्याचं सांगितलं गेलं। अर्थात 2019 साली लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना सुरू केल्याचं जाणकार सांगतात। आता या योजनेला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यामुळे या योजनेचा आढावा घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे। त्यासाठी काही निकष नीती आयोगाकडून ठरवण्यात आलेत। यामध्ये पीक पद्धतीत झालेला बदल, साठवणूक, बाजारपेठ, कुटुंबाच्या गरजा, आर्थिक स्वयंपूर्णता या बाबींचा विचार केला जाणार आहे। या निकषांच्या आधारे योजनेचं मूल्यमापन करण्यात येणार आहे। त्यासोबतच राज्य सरकारच्या पातळीवर योजनेच्या अंमलबजावणीत येत असलेल्या अडचणींचाही या सर्वेक्षणातून आढावा घेतला जाणार आहे। आणि त्यासाठी 2020-21 ते 2023-24 हा कालावधी निवडण्यात आलाय। म्हणजेच काय तर या 2 वर्षातील योजनेचा आढावा घेण्यात येणार आहे। केंद्र सरकारने लाभार्थी योजनांचा वापर करून मतदारांना भुरळ घातलेली आहे। एवढंच नाही तर केंद्र सरकारने निवडणुकांच्या मैदानात लाभार्थी योजनांचा खुबीनं वापर केला। 2019 आणि 2024 मध्ये या योजनांची चलती राहिली। याच रणनीतीचा भाग म्हणून 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या अगदीच तोंडावर म्हणजेच 29 फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर यवतमाळ इथे जमा करण्यात आला। त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते। त्याला विकसित भारत संकल्पनेचा मुलामा सुद्धा सोयीस्कर पद्धतीने चढवण्यात आला। कारण केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकरी भरडून निघालेला आहे। सरकारच्या धोरणांमुळे गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस, कांदा, ऊस उत्पादकांची कोंडी झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरुद्ध संताप धुमसतोय। शेतकऱ्यांमधील धुमसणाऱ्या संतापाला थंड करण्यासाठी पीएम किसानचा वापर केला गेला। त्यासाठी 16व्या टप्प्यात 90 लाख नव्या लाभार्थींची भर पडल्याचा दावाही केंद्र सरकारने 16वा हप्ता वितरित करताना सांगितलं होतं। आणि त्यातून शेतकरी हिताचं सरकार अशी शेखी सुद्धा पंतप्रधानांनी मिरवली होती। अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेत वाढ करण्याच्या बातम्या सुद्धा पेरल्या गेल्या, पण वास्तवात मात्र अर्थसंकल्पात कसलीही वाढ करण्यात आली नाही। त्यानंतर भाजपने जाहीरनाम्यात ही योजना पुढील 5 वर्ष सुरू ठेवण्याची आश्वासन सुद्धा दिलेलं आहे। त्यामुळे विद्यमान भाजप सरकार पुन्हा सत्तेत आलं तर पीएम किसानचा गाजावाजा करीत राहील याबद्दल शंकाच नाही। कारण मध्यमवर्गीय ग्राहकांना खुश करण्यासाठी पीएम किसानचं मधाचं बोट शेतकऱ्यांना भुलवण्यासाठी केंद्राकडून वापरलं जातं असा आजवरचा अनुभव आहे। लोकसभा निवडणुकांचे 4 जून रोजी निकाल येतीलच। घोडा मैदान जवळच आहे। त्यात सत्ताधारी कोण असेल हेही स्पष्ट होईल। सत्ता मिळाल्यानंतर पहिल्या 100 दिवसात काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे। त्यासाठी नीती आयोगाने हालचाली सुरू केल्यात। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आढावा घेणं हाही नव्या सरकारच्या कार्यक्रमाचा भाग असणार आहे। आणि त्यामुळे या योजनेत काही बदल करण्यासाठी नीती आयोगाने पीएम किसान योजनेचं मूल्यांकन करण्याचं काम सुरू केलंय। एकूणच पीएम किसान योजना बंद होईल अशा चर्चा सुरू असल्या तरी पीएम किसान योजनेत पुढच्या काळात काही बदल केले जातील अशी शक्यता अधिक दिसते आहे। आता पुढच्या बातमीकडे वळूयात। लहान दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोदरेज कॅपिटलने क्रीमलाईन डेअरी आणि द्वारा ई डेअरीच्या भागीदारीने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय। महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यातील दूध उत्पादकांना कर्ज मिळणार आहे।
जनावरांची खरेदी आणि देखभाल करण्यासाठी गोदरेज विनातारण कर्ज उपलब्ध करून देणार आहे। कर्ज मंजुरी जलद व्हावी तसंच कर्ज परतफेड करताना 2 वर्षांचा कालावधी देण्यात येईल अशी माहिती गोदरेजचे व्यवस्थापकीय संचालक मनीष शहा यांनी दिली आहे। दूध उत्पादकांना कर्जाचा फायदा होईल, दूध उत्पादनात वाढ होईल असाही दावा गोदरेजनं केला आहे। मनीष शहा म्हणाले, कृष्णागिरी जिल्ह्यात कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे। आमचं लक्ष तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायाला जोडण्यावर आहे असंही शहा म्हणाले। क्रीमलाईन दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करणारी गोदरेज ॲग्रोवेटची उपकंपनी आहे। गोदरेज जर्सी या ब्रँड अंतर्गत दुग्धजन्य पदार्थाची विक्री करतं। पुढची बातमी पाहूयात। खरीप हंगामात कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेल्या बियाणं, खतं, कीटकनाशकांची गुणवत्ता आणि दर्जाबाबत शेतकऱ्यांकडून होणाऱ्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात 11 तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे।